morning to one and all. As we know today, we have gathered here to celebrate National Doctor Day. Every year on July 1st, India observes National Doctors Day. Doctors Day is observed in India on the birthday of physician Dr. Bidhan Chandra Roy. A doctor is undoubtedly one of the most sought after professions in the world. They are one of the society's most esteemed families, and they have earned it because they devote their lives to serving others. A doctor is a selfless person who spends his life helping others. Medicine can cure diseases, but only doctors can cure patients. एक भी पल ऐसा नहीं जाता जब एक डॉक्टर अपने मरीज के लिए व्याकुल नहीं होता. We are happy to have Dr. Rahul Bhoite sir among our guests. Now I request our chairman, Mr. Rahul Sonar sir, to facilitate Dr. Rahul Bhoite sir. Thank you, sir. Kindly be seated. Now I would like to call Dipanshu Zope of Standard 6. Good morning everyone, respected chairman sir, principal, our guests, teachers and all my dear friends. Today I am here to present a speech on Doctors Day. First of all, I wish a happy Doctors Day to all the amazing doctors who play an important role in the society. Friends, 1st July is celebrated as Doctors Day in India. जब हम अपनी सारी उम्मीदें खो देते हैं, तब हमारे जीवन को स्वस्थ बनाने की जादुई शक्ति केवल डॉक्टर के पास ही होती है. Now I request Dr. Rahul Bhoite sir to share his thoughts on National Doctors Day. Thank you very much. So, Honorable Principal, Chairman, and all teaching, non-teaching staff of this charter school, and my dear friend, all students here, thank you very much. I got your acknowledgement on the auspicious day of National Doctors Day. Dipanshu said few minutes before that doctors are very important for society. So society, all types of social service provider are very important for society. Doctor is one of them. सगळ्यांना असं वाटतं तुमच्यापैकी बसलेला की मला डॉक्टर व्हायचं, मी होऊ शकतो का, होऊ शकते का? तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की मला डॉक्टर व्हायचं? हात वर करा. 1 2 3 4. आणि बाकीच्यांना पेशंट व्हायचं, बरोबर? ओके. सो प्रत्येकाला असं वाटत असेल की मला डॉक्टर व्हायचंय, पण कसं व्हायचंय माहित नाही, किंवा मला जमणार नाही. डॉक्टर होणं तुम्हाला अट्रॅक्ट करतही असेल, किंवा कधीतरी चमकून गेलं असेल तुमच्या, मला पण असंच व्हायचंय आणि मला पण इलाज करायचा आहे, लोकांना बरं करायचं. बरोबर हे सगळ्यांना वाटतंय असं कधीतरी? यस. सो डॉक्टर होण्यासाठी काय करायचंय, तुम्ही काय असायला पाहिजे, तुम्ही काय नाही करायला पाहिजे, ह्याविषयी मी बोलणार आहे. परंतु त्याच्या आधी डॉक्टर होणं म्हणजे, या गावामध्ये मी जवळपास 24 वर्ष झाले मी प्रॅक्टिस करतो. सो ज्यावेळेस मी इथे प्रॅक्टिस सुरू केली,
त्यावेळेस लोकांना माहीत नसतं की ह्या डॉक्टरला काय येतं. ते तुम्हाला तुमचं परीक्षण करत असतात. ते बघतात की खरंच या डॉक्टरला किती जमतं, माझा आजार हा बरा करू शकेल की नाही. आणि जे तुम्ही जर त्यांना आउटपुट दिला, रिझल्ट यायला लागला आणि तुम्ही त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड केली आणि त्यांना बरं करू लागला, तेव्हा लोक तुमच्याकडे यायला लागतात. म्हणजे नुसतं डॉक्टर होण्यासाठी संघर्ष नाही आहे, तर डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तशा प्रकारचं काम करावं लागतं. ते करत असताना ज्यावेळेस कुणी पेशंट बरा होतो त्याचा एक फार वेगळा आनंद त्या डॉक्टरला, कुठल्या पण, मलाच नाही कुठल्याही डॉक्टरला फार आनंद होतो की एखादा पेशंट बरा होण्यामध्ये त्याला फार ताप होता आणि तो रडतही होता जोरजोरात. आणि मग मी औषध लिहून दिलं आणि सांगितलं की याच्यामध्ये तापाचं औषध आहे ते लगेच पाजा आणि चांगलं हलवून पाजा. मग मी ते गेले पेशंट, त्यांनी औषध आणलं असेल, मी CCTV मध्ये पाहत होतो बाहेर काय चाललंय. तर 2 माणसं होते, एकाने हात धरलेले त्या मुलाचे आणि एकाने पाय, आणि ते जोर जोरात त्या मुलाला हलवलं. मी पटकन बाहेर गेलो, तुम्ही काय करताय? ते म्हणजे डॉक्टर तुम्ही तर म्हटलं ना की औषध हलवून द्या म्हणून. अरे मी म्हटलं ते पेशंटला नाही हलवायला सांगितलं, बाटली हलवायला सांगितलं. तर असे खूप सारे किस्से आहेत ते घडतात. ते मजेशीर किस्से आहेत. रोजचा आमचा जो ताण आलेला असतो, टेन्शन आलेलं असतं, ते कमी करतात. आणि एवढं सगळं करून सुद्धा दिवसभरात रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस असं लक्षात येतं की आपल्यामुळे कोण कोण बरं झालं, तर ते शांत झोप आणणारी आमच्यासाठी गोष्ट असते. पण तुम्हाला सांगू का, रात्री झोपायला सुद्धा आम्हाला नाही जमत सांगतो. कारण आम्ही झोपत असतो त्याच वेळेस एक फोन येतो की मला असं होत आहे, मला माझी छाती दुखत आहे. आणि काहींचं एकदमच काहीतरीच असे आजार असतात की ते असं वाटतं की देवाने याला कसं काय अशा गोष्टी दिल्या. एकदम फालतू गोष्टींसाठी फोन असतात, रात्र आमची खराब करतात. पण एवढं सगळं असून सुद्धा त्या पेशंटला समजून घेणं आणि त्याचा इलाज करणं हेच आमच्या आवडीचं आणि आमचं पहिलं कर्तव्य असतं. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला डॉक्टर बनायची इच्छा आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काय कोणी हात वर केला होता? हा, काय वाटतं तुला डॉक्टर होण्यासाठी तुला काय केलं पाहिजे? हो बरोबर. सगळ्यात पहिलं तिने सांगितलं की फार अभ्यास केला पाहिजे. आणि मग ते त्याचबरोबर तिने आत्ताच सवय लावायचं ठरवलं की लोकांच्या फिलिंग्स काय आहेत त्या समजून घ्यायचं. चांगली गोष्ट आहे. आणि अभ्यास करताना काही काही अडथळे येणार आहेत तुम्हाला. अभ्यास करत असताना ज्या वर्गात तुम्ही आहात, तुम्ही 5th मध्ये असाल, तुम्ही 7th मध्ये असाल, त्या वर्गातला त्या दिवसाचा रोजचा अभ्यास तुम्हाला मन लावून करायचा आहे. एक एक परीक्षा पास देत तुम्ही 12वी नंतर ज्यावेळेस नीटची एक्झाम पास करता आणि जेवढे मार्क्स हवे तेवढे मार्क्स तुम्ही मिळवता, तेव्हा जाऊन तुमचं MBBS किंवा BAMS किंवा BHMS किंवा BUMS अशा कोर्सेसला ॲडमिशन मिळतं. त्या प्रत्येक कोर्सचं जी अभ्यासक्रम आहे तो वेगळा आहे, त्यांची प्रॅक्टिसची पद्धत पण वेगळी आहे. आणि सगळ्यांचं टार्गेट MBBSला ॲडमिशन घेण्याचं असतं. ते घेतल्यानंतरही मग तुम्हाला जर स्पेशालिस्ट व्हायचं असतं, मग MBBSचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला स्पेशालिस्ट होता येतं. BAMSचं ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्हाला स्पेशालिस्ट होता येतं. आता हे सगळं करताना स्टडी करायचं आहे तुम्हाला फार, पण त्या स्टडी करताना पण तुम्हाला काही अडथळे येणार आहे. काय काय अडथळे येणार आहे सांगू? जे अडथळे आहेत ते तुमचे आई वडील तुम्हाला नेहमी सांगत असतात. कारण तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला तुमच्या भल्यासाठी इथं पाठवलेलं आहे शिक्षणासाठी, बरोबर आहे. मग ते करत असताना सगळ्यात मोठा अडथळा मी आता काय बघतो तो तुमचा स्क्रीन टाइम आहे. स्क्रीन टाइम तुमचा फार आहे. म्हणजे तुम्हाला सतत मोबाईल बघावासा वाटतो. मग मोबाईल काढून घेतला तर मग तुम्हाला TV चालू करावासा वाटतो. आणि मग ते नाही झालं तर मग तुम्हाला असं विचार येतो की माझी आई आई वडील यांना काही समजत नाहीये, यांना काहीच कसं समजत नाही, मी करू तर काय करू. आणि माझा मी अभ्यास करतच असते. मग सध्या सगळ्यात मोठा अडथळा तुम्हाला तोच आहे. मोबाईल कामाचे आहे, उपयोगाचे आहे. तुम्हाला मेसेज येणार, तुम्हाला गुगलवरून काही गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत, काही अभ्यास करायचा आहे. असं असताना सुद्धा ज्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल
वापरता, तुम्ही मोबाईलला वापरता त्यावेळेस ते आम्हाला चालून जाईल, पालकांना, टीचर्सला. पण मोबाईलच तुम्हाला वापरायला लागेल. मग थांब जरा, एवढा शॉर्ट बघू दे, थांब अजून 5 मिनिटांनी देतो. असं करत करत तुमचे कसे 2 तास जातात ते समजणार नाही. आणि मग तुम्हाला जर वाटत असेल की मला डॉक्टर बनायचंय, ते काही जमणार नाही. तुम्हाला पेशंट बनावं लागेल. कारण माझ्याकडे आता असे पेशंट सुरू झालेले आहेत की जे मोबाईल सतत मोबाईलच्या पाहण्यामुळे त्यांच्यात काही विकृती आलेल्या आहेत, त्यांची मनस्थिती बिघडायला लागलेली आहे. त्यांचे डोळे तर बिघडत आहेत, पण त्यांची मनस्थिती सुद्धा बिघडायला लागलेली आहे. ते चिडचिड करतायत, त्यांना काही समजत नाही. लहान लहान मुलं असतात, जसं कार्टून किंवा त्या रील्समध्ये जसे उड्या मारल्या जातात तशी ती मुलं उड्या मारायला बघतायत आणि मग काहीतरी हातपाय मोडून येत आहेत. म्हणजे एवढं सगळं त्या मोबाईलचा अडथळा तुमच्यासाठी आहे. म्हणून मी असं बघतो की तुम्ही चांगले डॉक्टर व्हाल, तुमच्यापैकी काही, हे नक्की. त्याचबरोबर शेवटी डॉक्टर होणं किंवा टीचर होणं किंवा इंजिनियर होणं हे सगळं कोणासाठी चालू आहे? सगळं ह्युमन बिंग, या पृथ्वीवर जेवढे मानव आहेत त्यांच्या सेवेसाठीच करायचं आहे की नाही. एक समजा टेलर कपडे शिवतो, तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे, कारण तो कपडे शिवतो. जितका टेलर महत्त्वाचा तितकाच महत्त्वाचा डॉक्टर असतो. परंतु जे पण काय तुम्ही काम स्वीकाराल भविष्यामध्ये, ते करत असताना तुम्हाला आत्ताच फार सारा अभ्यास करायचा आहे आणि टीचर्सचं ऐकायचं आहे, पालकांचं ऐकायचं आहे. आणि मग तो आपला जो समाज आहे, आपला भारत देश आहे, तो एक सशक्त असा समाज बनेल. समजलं सगळ्यांना? कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? बोला. कोणालाच नाही विचारायचा? येस. समजा मी हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये उपस्थित नाही आहे आणि एक इमर्जन्सी पेशंट तिथं आलेला आहे, तर एक तर मला किती वेळ लागणार आहे ते त्या पेशंटला, त्याच्या रिलेटिव्हला मला क्लिअर इन्फॉर्म करावं लागेल की मला 15 मिनिटं लागणार आहे. सो दॅट ते पेशंट आणि त्याचे नातेवाईक डिसिजन घेऊ शकतात की मला या हॉस्पिटल सोडून दुसरीकडे जायचं आहे. नंतर मी तिथे काही जो स्टाफ अपॉइंट केलेला आहे तो ट्रेन स्टाफ असेल, तर जे काही प्रथमोपचार आहे त्याच्या काही तपासण्या असतील, जसं की BP घेणं, ऑक्सिजन घेणं, पल्स तपासणं, या तपासण्या ते करू शकतात आणि प्रथमोपचार देऊ शकतात. प्रथमोपचार त्याला म्हणतात जो डॉक्टर नसताना केला जातो, असा प्रथमोपचार ते करू शकतात. असा ट्रेन स्टाफ तिथे ठेवू शकतो. एवढ्या गोष्टी नक्कीच करता येतात. आणि जे पण हॉस्पिटल्स आहेत ज्यांच्याकडे ICU आहे, ज्यांची इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे, त्यांच्यासाठी ते बंधनकारक सुद्धा आहे. तुम्ही ऐकलं असेल की सगळीकडे AI-चं राज्य येतंय. समजा मी आता AI ला सांगितलं, जेमिनी असेल, चॅटबॉट असेल, ChatGPT असेल, आणि मी जर सांगितलं की मला चाटे स्कूलमध्ये एक लेक्चर द्यायचं आहे अर्धा तासाचं, ते जेमिनी का आता व्हॉट्सॲपला पण आलेलं आहे, ते मला 1 तासाचं लेक्चर बनवून देईल. इतकं सोपं झालेलं आहे सगळं. येत्या काही वर्षांमध्ये तुम्हाला कदाचित, ज्यावेळेस तुमचं वय 40-50 असेल, त्यावेळेस तुम्हाला डॉक्टरची गरज पण पडणार नाही, असं सध्या तंत्रज्ञान आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलच्या ॲपला तुम्ही फक्त डोळा लावायचा आहे आणि तो मोबाईल सांगेल की तुम्हाला तुमचं BP आता इतकं आहे, तुमचं ऑक्सिजन इतकं आहे, येत्या 2 वर्षामध्ये तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमच्या आतड्यात बघा बरं काहीतरी कॅन्सरचा एक पेशी मला दिसतोय, हे मोबाईल तुम्हाला सांगू शकतो. मग डॉक्टरची गरज राहील का? मग मोबाईल सांगत त्याच वेळेस त्याच्या स्क्रीनवर येणार की तुम्ही आता ही औषधं सुरू करा. तिथे क्लिक केल्यानंतर लगेच एक गाडी येईल, त्या गाडीला ड्रायव्हर नसेल, ती गाडी पण ऑटो पायलट असेल आणि ती तुमच्या घरी काही मेडिसिन देऊन जाईल ती तुम्हाला खायची. म्हणजे येणारं तंत्रज्ञान सुद्धा प्रत्येक ठिकाणी संघर्ष करायला लावणार आहे. म्हणजे तुम्हाला ड्रायव्हरची पण नोकरी नाही, फार्मसिस्टची पण नाही, डॉक्टर पण नाही, अशी अवस्था असताना सुद्धा ती झालं भविष्यातल्या गोष्टी.
परंतु जेवढं मी याच्यासाठी सांगते भविष्य की जेवढं तुम्ही टॉपला जाल, रिसर्चर असाल, तुमच्याकडे असं काहीतरी आहे की जे कुणाकडे नाही, त्यावेळेस तुम्ही डॉक्टर म्हणून यशस्वी होता. म्हणजे संघर्ष कायमच आहे. तुम्हाला मेडिकल ऍडमिशन घ्यायचं असेल तरी, ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करेसपर्यंतही, आणि डॉक्टर म्हणून बाहेर पडल्यावर. पण एवढं सगळं करत असताना मी मगाशी म्हटलं की रात्री आम्हाला फार छान झोप लागू शकते, कारण आम्ही काहीतरी दिलेलं असतं लोकांना. येस, सो मला वाटतं की प्रश्न संपला आहे, कुणाला नाही. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला एक संधी दिली, तुमचं मला ऐकलं आणि संवाद घडवला. आय रिअली थँक्यू. Thank you, sir, for enlightening and guiding us attentively, and now you know very well what efforts you need to put in your studies for taking medicine as your profession. Now I request our chairman, Rahul Sona sir, to kindly come and share his views. First of all, I would like to thank our friend Professor for being here and guiding you. Before 3 or 4 months, I think we have this Anuja Goite ma'am here, right? आप लोग देख रहे हो कि दोनों हमें हमेशा हेल्प कर रहे हैं, और जब नीड होती है दे आज हियर. आप लोगों को पता है कि जब आप छोटे से बेबी थे, राइट, संजय, तब से तो आज तक जो इम्पोर्टेंट रोल है, दैट इम्पोर्टेंट रोल इज किसकी वजह से है आप लोग? डॉक्टर, राइट? तो डॉक्टर्स आर ऑन ट्रू फ्रेंड. कि जब आप छोटे थे तो वैक्सीनेशन से लेकर मेडिसिन तक और ग्रो होने के लिए क्या क्या चीज़ लगने वाली है, कौन कौन सी ट्रीटमेंट हमें लगने वाली है, ये सब चीज़ हमें बताते हैं और हमारी केयर करते हैं, वो होते हैं हमारे डॉक्टर्स, राइट? जब हम बीमार होते हैं, कुछ भी हो जाए, तो पहले पेरेंट्स बोलते हैं कि चलो आज आपको डॉक्टर के पास लेके चलते हैं. यस, है ना? तो जब डॉक्टर के पास आप लोग जाते हो और डॉक्टर आपसे अच्छे से बात करते हैं, अरे कुछ नहीं, याला तर काही झालं नाही, ही गोळी घे, चांगलं होऊन जाते. 50% वर्क डन देयर. वो कॉन्फिडेंस होता है कि जो डॉक्टर्स हमें देते हैं. फिर हम पेरेंट्स को बोलते हैं कि देखो डॉक्टर ने बोला है मैं ठीक हो जाऊंगा, और 1-2 दवाई हम लेते हैं, मेडिसिन लेते हैं, टैबलेट लेते हैं, या फिर इंजेक्शन जो हमें ज़्यादा पसंद है ना अक्षरा? तो वो चीज़ बाद में आती है, लेकिन उसके पहले जो कॉन्फिडेंस हमारा बिल्ड होता है, या फिर जो प्यार भरी मुस्कान डॉक्टर हमें देते हैं, या फिर एक अच्छे से पीठ थपथपाते हैं, वो सबसे अच्छा मेडिसिन होता है सभी पेशेंट्स के लिए. So that's why doctor plays an important role in our life. So first of all, I would like to wish every doctor आज Happy National Doctors Day है, right? What date is today? What is today's date? July 1st. Remember always, 1st July. It is National Doctors Day. तो आज डॉक्टर साहब ने हमें जो जो एडवाइस आपको गाइड किया है, एडवाइस दिया है, उसको फॉलो करना बहुत इम्पोर्टेंट है. उसके बाद जब भी हमें कुछ ट्रीटमेंट की ज़रूरत होती है, तो ट्रीटमेंट अच्छे से फॉलो करना चाहिए. आम्ही सुद्धा बरेच वेळा जेव्हा गायडन्स लागलं तेव्हा पुन्हा फोन करतो, म्हणजे आम्हाला हेल्प करतात. आपल्या स्कूलसाठी आजच नाही, आधीपासून ते आपल्याला हेल्प करत आलेले आहे. पुन्हा एकदा त्यांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू. Thank you, sir, for your valuable words and sharing your views. On behalf of management, principal, staff and students, I would like to thank Dr. Rahul Goite sir for accepting our invitation and coming to our school for sharing his thoughts with us and our students. At the same time, I would like to thank our chairman Rahul Sona sir for giving his precious time. May your days be wonderful and healthy like you make it for others. I want to thank
This Doctor Day, you are an incarnation of God to others. With this, we came to the end of program. Have a nice day.